2025 या सालामध्ये अनेक चित्रविचित्र घटना घडताना दिसत आहेत. समुद्रामध्ये अतिशय खोलवर असणारे मासे जे कधीही दिसत नाहीत, ते मासेसुद्धा समुद्राच्या किनाऱ्यावरती आलेले दिसत आहेत. त्याचबरोबर पुरीच्या जगन्नाथ मंदिरावरून कधीही विमान अथवा पक्षी उडून जात नाहीत. त्याचबरोबर त्याची वैशिष्ट्य सर्वज्ञात असताना याच मंदिरावरचा ध्वज घेऊन एक गरुड पक्षी उडून जाताना दिसत आहे. तो आभाळात उंचच्या उंच जाताना दिसत आहे व्हिडिओमध्ये. तर याचे विचित्र परिणाम मनुष्यजातीवर होताना दिसतील. काही ठिकाणी पाण्यासंदर्भात मोठी संकट येतील आणि पाण्यासंदर्भात ज्यावेळेला संकट येतं त्यावेळेला जमिनीवर असणारे पक्षी किंवा प्राणी हे वरच्या दिशेला जाताना दिसतात. जसं की महापूर येणार असेल, सुनामी येणार असेल, तर त्यावेळेला जमिनीवर राहणाऱ्या मुंग्या किंवा वारुळात राहणाऱ्या मुंग्या या एखाद्या झाडाच्या उंच शेंड्यावरती किंवा इमारतीच्या उंच ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर समुद्रात बुडत असणाऱ्या जहाजावर असणारे उंदीर तेच जहाज बुडताना त्यातून बाहेर पडतात आणि उंच ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर एखादी भूगर्भामध्ये मोठी हालचाल होत असेल किंवा भूकंपासारखे जर काही गोष्टी घडणार असतील, तर त्यावेळेला जमिनीवर राहणारे पक्षी किंवा जमिनीमध्ये राहणारे उंदीर, घुशी याच्यासारखे जे बिळात राहणारे सशासारखे प्राणी असतील, तर ते बाहेर जातात आणि उंच ठिकाणी जाऊन बसण्याचा किंवा उंच ठिकाणी उभा राहण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर हा जो गरुड पक्षी आहे तो सुद्धा उंच भरारी घेऊन उंच आभाळात निघून गेलेला आहे. याचा अर्थ असा होऊ शकतो की धर्तीवरती पाण्यासंदर्भात मोठं संकट येण्याची शक्यता आहे. एखादी मोठी भूगर्भामध्ये हालचाल होईल, एखादी मोठ्या पद्धतीची सुनामी येईल, एखादं मोठं वादळ येईल किंवा एखादे महापूर किंवा धरणफुटी अशा प्रकारच्या गोष्टी घडतील, जेणेकरून पाण्याचा हाहाकार माजेल आणि मनुष्यजातीला फार मोठ्या प्रमाणात हानी पोहोचेल.